कोल्हापूर महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनंतर अनेक नवी समीकरणं तयार झाली आहेत. पूर्वीच्या शेजारच्या प्रभागात असलेले काही दिग्गज नगरसेवक आता एकाच प्रभागात आल्यानं अंतर्गत चुरस आणि ईर्ष्या वाढली आहे. जुन्या कोल्हापुरातील लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही परिसराचा मिळून प्रभाग क्रमांक 12 आकारास आलाय. सिद्धाळा गार्डनच्या उत्तरेपासून ते महालक्ष्मी मंदिर परिसरापर्यंत आणि दसरा चौक जवळच्या टायटन शोरूम पासून शिंगोशी मार्केट जवळच्या मंडलिक गल्लीपर्यंत पसरलेल्या प्रभागात अनेक मुस्लिम बहुल वस्त्या आहेत. वर्षानुवर्षाच्या नागरी समस्या कायम असलेल्या 12 क्रमांकाच्या प्रभागाचा बी न्यूजनं केलेला पंचनामा. या वर्षीच्या महापालिका निवडणुकीसाठी पूर्वीच्या काही प्रभागांची मोडतोड करून नवीन 4 सदस्यीय प्रभाग बनवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 12 हा पूर्वीच्या 4 प्रभागांना एकत्र करून आणि इतर प्रभागातील काही परिसर समाविष्ट करून बनवण्यात आलाय. जुना बुधवारपेठ परिसरातील राजर्षी शाहू समाधीस्थळाच्या समोरील परिसरातून या प्रभागाची सुरुवात होते आणि मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीच्या टोकाला या प्रभागाची हद्द संपते. या प्रभागात CPR हॉस्पिटल, कॉमर्स कॉलेज परिसर, लक्ष्मीपुरीचा काही भाग, बिंदू चौक परिसर, खासबाग, महालक्ष्मी मंदिर परिसर, मंगळवार पेठेचा काही भाग, नाथागोळे तालीम मंदिर आणि दैवज्ञ बोर्डिंग हॉल या परिसराचा समावेश आहे. पूर्वीचा महालक्ष्मी मंदिर प्रभाग क्रमांक 33, बिंदू चौक प्रभाग क्रमांक 34, ट्रेझरी ऑफिस प्रभाग क्रमांक 27 आणि कॉमर्स कॉलेज प्रभाग क्रमांक 26 अशा 4 प्रभागांचा परिसर या 12 क्रमांकाच्या नव्या प्रभागात समाविष्ट आहे. यापूर्वी माजी महापौर हसीना फरास, ईश्वर परमार, माजी महापौर निलोफर अजरेकर, मेहजबीन सुभेदार यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलं होतं. सध्या या प्रभागात 1 OBC पुरुष, 1 खुला गट पुरुष आणि 2 खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले. टाउन हॉल सोन्या मारुती मंदिरापासून सुरू झालेल्या या प्रभागात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरासमोरील सरदार बोळ ते पुढारी ऑफिस हा परिसर येतो. सरदार बोळाची अवस्था आजही बघवत नाही. या परिसरात गटारी किंवा ड्रेनेज नाहीतच, शिवाय अनेक वर्षापासून रस्त्याला डांबर लागलेलं नाही. अनेक नगरसेवक आले आणि गेले, विधानसभेला आमदार आले, भेटून गेले. प्रत्येकाला नागरिकांनी इथल्या समस्या सांगितल्या, पण कुणीही त्याकडं लक्ष दिलं नाही अशी खंत इथले नागरिक बोलून दाखवतायत. प्रभाग क्रमांक 12 रस्त्यांची दुरवस्था आणि गटारी साफ नाहीत. नगरसेवक नसल्यामुळे गटारीकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि साळी गल्ली, घिसाड गल्ली, अकबर मोल्ला यामध्ये एक शाळा आहे देशभूषण हायस्कूल, त्या रस्त्याची तर दुरवस्था आहे. स्पीड ब्रेकरची गरज आहे. तिथे लहान लहान मुलं शाळेला वगैरे जास्त असतात आणि वाहतूक जास्त आहे, कारण पलीकडे आता सर्किट बेंचच्या रस्त्यामुळे ह्या रोडवर जास्त ताण पडलेला आहे आणि तरी इथं अतिक्रमण पण जास्त आहे. कशाही गाड्या लावल्या जातात, पार्किंग केल्या जातात, त्यामुळे मुलांना धोका आहे. शाळा असल्यामुळे याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. CPR हॉस्पिटलपासून लक्ष्मीपुरी, सोनटक्के तालीम परिसर, कॉमर्स कॉलेज या परिसरात बऱ्यापैकी रस्ते असून इतर पायाभूत सुविधांची कामं पूर्ण आहेत. तर लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलची पश्चिम बाजू आणि तिथून उमा टॉकीज चौक, आझाद चौक, बिंदू चौकापर्यंत बऱ्यापैकी पायाभूत सुविधांची कामं झाली आहेत. सध्या माधुरी बेकरीच्या मागील बागवान गल्लीमध्ये ड्रेनेज लाईनचं काम सुरू असलं तरी ते महिन्याभरापासून रखडलं आहे. तिथून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दक्षिण बाजूला मिरजकर तिकटी दूध कट्ट्यापर्यंत आणि तिथून तस्ते गल्ली ते सणगर गल्लीपासून गुलाब गल्लीपर्यंत
शहराचा जुना भाग असलेली दाटीवाटीची लोकवस्ती या प्रभागात पाहायला मिळते. या ठिकाणी नगरसेवक आणि आमदारांच्या निधीतून अनेक कामं पूर्ण झाली आहेत, पण कचऱ्याचा उठाव करणारे टिप्पर वेळेवर येत नाहीत अशी तक्रार सणगर गल्लीतील नागरिकांची आहे. कचरा टिप्पर उठाव इथून होत नाही. गटरेचे कामं केलेली जात नाहीत, म्हणजे गटराचा स्वच्छता केलेली जात नाही. बाकी कामे झालेली आहेत, तशी बरेच कामे झालेली आहेत. नगरसेवक कामं करतात आणि आमदार निधी देतात, पण कामाचं योग्य नियोजन होत नसल्यानं एकच काम दोनदा झाल्याची उदाहरणं या प्रभागात पाहायला मिळतात. त्यातून पैसे खाण्याचे प्रयत्न तर होत नाहीत ना अशी शंका निर्माण होते. आधी पाण्याच्या पाईपलाईनचं काम करायचं, मग ड्रेनेजचं काम करायचं आणि त्यानंतर रस्त्याची कामं करायची, अशी खरं तर प्रोसेस असली पाहिजे. तरच नव्यानं केलेले रस्ते पुन्हा उकरावे लागणार नाहीत अशी प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली. की आपण ज्यावेळी एखाद्या प्रभागाचा विकासाचं ध्येय हाती घेतो, ते ध्येय घेत असताना महापालिकेनं पण त्यात लक्ष घातलं पाहिजे, किंवा जे संबंधित आमदार खासदार जे बजेट देणार असतील त्यांनी पण लक्ष घातलं पाहिजे. कारण सुरुवातच पहिला रस्त्याला बजेट दिलं जातं, रस्ता केला जातो, त्यानंतर 2 महिने 3 महिने गेल्यानंतर किंवा 1 आठवड्याच्या आतच पाईपलाईनचं काम निघतं, ड्रेनेजचं काम निघतं, मग परत तो रस्ता उकरला जातो. त्यानुसार परत त्या रस्त्यासाठी बजेटची परत पूर्तता करायला लागते. परत म्हणजे डबल काम करण्यापेक्षा सुरुवातच जर जी मुळात पहिला गाव घातला, थोडक्यात म्हणजे पहिला ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, त्यानंतर रस्ता आणि गटर हे जर केले तर कोल्हापुरातील रस्त्यांची जी आत्ताची परिस्थिती आहे ती परिस्थिती राहणार नाही. स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर आपलं होईल, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवावं. टाऊन हॉल समोरील राजेबागस्वार परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्ष कायम आहेत. महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीवेळी ते प्रश्न मांडावे लागतात आणि प्रत्येक उमेदवार दरवेळी ती आश्वासनं देत असतात. ड्रेनेज साफ होत नाहीत, किती जरी अर्ज केले, काय तक्रार केली तरी कोणी इथं हजर राहत नाही काय, आणि कार्पोरेटर बी कोण लक्ष देत नाही काय. त्याच्यामुळं आम्हाला अपेक्षा ही आहे की आमच्या हे गल्ले आहेत आणि हातावर कमवून पोट खाणारी माणसं आहेत, त्याच्यामुळं त्या लोकांनी आम्हाला भयंकर मदत करावी महानगरपालिकेनं, आणि इथं स्वच्छता निर्माण ठेवावी. आणि इथं बरेच याने की तक्रार आहेत, कारण ते सांगायसारखं नाही आहे. बराच वेळ दिवस जाईल सांगण्यात, तरी पण ते तुम्ही त्याची काय करा, पूर्णपणे आम्हाला ती स्वच्छता, आरोग्य सेवा आणि बाकीचं सगळं आणि अडचणी आहेत ते सगळ्या आमच्या पूर्तता होणे, ह्याबद्दल आम्हाला ते माणसं म्हणणं आहे. याच प्रभागात अकबर मोहल्ला, घिसाड गल्ली, बारा इमाम मोहल्ला, बिंदू चौक, बागवान गल्ली, लक्ष्मीपुरी या परिसरातील मुस्लिम वस्तींचाही समावेश आहे. इथंही वर्षानुवर्ष असलेल्या पायाभूत सुविधांच्या समस्यांकडं महापालिकेचं दुर्लक्ष आहे. अत्यंत अरुंद रस्ते, त्यावरच नागरिकांची व्यावसायिक आणि प्रापंचिक अतिक्रमणं, यामुळे हा परिसर 12 महिने बकाल दिसतो. डिडनेस येतो, तुमच्यासारखं डिडनेसवरती येते, डिडनेसचं काम करायला पाहिजे. परत तुम्हाला सांगतो, गटरी आमच्या बारक्या आहेत काय, गटरी जरा मोठी करायला पाहिजे काय. आणि अंडरग्राऊंड वायर कुठली खराब काय आहेत कोणाच्या, काय डांबावर मध्ये करंट येते कोणाच्या, तर ते डांबावर करंट बेंड ते याचं बंद करायला पाहिजे. परत तुम्हाला सांगतो, डांबावर शॉक बी लागते काय, आणि एक कुठं डांबावर लाईटी बी नाही आहेत, बल आहेत ती झाकपूक होत्यात, जात्यात येत्यात, असं सारखं आहे. महानगरपालिकेचं कुठलंही ते कामावर लक्ष नाही, काय नाही. परत बाहेर संडास कायम घाण असतात, धुत नाही, काय नाही, स्वच्छता ठेवत नाहीत. कचरावर रस्त्यावर बाहेर पडलेला असते, कचरा बी उचलत नाही टायमिंग, वेळेच्या वेळ. तक्रार करून आम्ही अक्षरशः दमतोय महानगरपालिकेला. वास्तविक 12 क्रमांकाच्या प्रभागातील कित्येक भाग हा अत्यंत जुन्या आणि दाटीवाटीनं वसलेल्या घरांचा आहे. खरं तर काळानुसार बदल स्वीकारत आता शहराची व्हर्टिकल वाढ होणं अपेक्षित आहे. त्यासाठी जुनी घरं, जुन्या अपार्टमेंट ज्या पद्धतीनं रिडेव्हलप केल्या जातात, त्याच पद्धतीनं जुनी मोडकळीस आलेली दाटीवाटीची घरं पाडून नव्या आधुनिक इमारती उभारता येतील. त्यातून रुंद रस्ते, सुनियोजित गल्ल्या बनवता येतील. पण त्यासाठी नागरिकांचा लोकप्रतिनिधींवर विश्वास पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निस्वार्थी भावनेनं या शहराचा दूरगामी विकास म्हणून विचार केला पाहिजे. पण दुर्दैवानं
प्रत्येक महापालिका निवडणुकीवेळी अजूनही रस्ते, पाणी, स्वच्छता, सार्वजनिक शौचालयं या मूलभूत सुविधांबद्दलच चर्चा होते. त्यामुळं कोल्हापूरचं शांघाय कधी होणार हा प्रश्नसुद्धा मनात येत नाही. नव्यानं तयार झालेल्या 12 क्रमांकाच्या या प्रभागाची मतदारसंख्या 27,475 इतकी आहे. आगामी निवडणुकीसाठी या प्रभागातून महायुतीकडून आदिल फरास, अश्किन अजरेकर, तेजस्विनी पार्टे, मंगल भाटे, प्रसाद नरुले, रश्मी साळोखे, तर महाविकास आघाडीकडून ईश्वर परमार, रियाज सुभेदार, स्नेहा पोवार, रमेश पोवार, आर डी पाटील, अतुल चव्हाण, स्वालिया बागवान असे इच्छुक आहेत. अशावेळी जातीपातीची गणितं, राजकीय पक्षांचं लेबल आणि स्थानिक नेत्यांचा प्रभाव यावर या प्रभागातील विजयाची समीकरणं ठरणार आहेत.